हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज दिवसाची सुरुवात तर किती छान असं पद्धतीने मी सुरुवात केली होती आणि व्हिडिओ पण असं इथनं सुरुवात केली होता, कारण की घरातलं काही शूट घेतला नव्हता. म्हटलं आज स्वामीच्या मठात जाऊनच सगळं व्हिडिओ वगैरे घ्यायचं म्हणून ठरवलं होतं. मग स्वामीच्या मठामध्ये पहिला आलो, कारण की व्हिडिओ पकडायला कोण नव्हतं म्हणून मीच पकडले होते. पहिल्यांदा आतमध्ये गेले, कारण की दुपारी आम्ही 11:30 तर जातोय ना, त्यावेळेस कसं होतं मंदिर नुसता कडी घातलेले असतात, पूर्ण बंद नसतो. मग असं आम्ही कडी वगैरे उघडून दर्शन घेतला. मग उपवास होता म्हणून 2 केळे दिले होते. मग बँकेत गेलो होतो, तिथं आईचं बँकेचं काम होतं, तेवढं केलो. घरी आलो. आजची देवपूजा अशी काही झाली होती आणि देवाला मस्त असं फुलं वगैरे भेटले होते. मग इथं ना कुत्रं मांजर भांडल्यासारखं ऐन वेळेस भांडत असते, तर आता मात्र निवांत झोपले होते. आता हे पण शांत असं झोपून टाकलं होतं. मग घरी आल्यानंतर सकाळी मी सगळे स्वयंपाक करून ठेवून गेले होते. भरून वांगं केलं होतं, भाकरी केलं होतं, भात केला होता. पण किचन थोडं आवरायचं होतं आणि थोडं आवरलेलं नव्हतं. मग मी त्याच कामाला लागले. म्हटलं चला आता पहिला तर सगळं किचन आवरून घ्यावं आणि नंतर बाकीची कामं करावं. तर तेच कामं माझी सुरुवात झाली होती. आणि श्रद्धानं आज काय केलं, ती कलिंगडनं हातामधनं टाकून दिली आणि ते कलिंगडचं ना 2 तुकडे झाले होते. मग आमच्या एवढं भुकेले होते. सकाळी मात्र नाश्ता केले नव्हते. म्हटलं चला किचन कट्टा वगैरे आवरलं, आता त्यांना मात्र जेवण देऊया. 2 भाकरी आणि वांग्याची आमटी, भात वगैरे त्यांना वाढवून दिलं. त्यांना म्हटलं खाऊन घ्या. आणि नंतर ना संध्याकाळीच वेळेस डायरेक्ट मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केला. माझा पण उपवास होता, मी पण फराळ वगैरे करून जरा आराम केला होता. मग संध्याकाळी डायरेक्ट व्हिडिओ बनवायला सुरुवात केला. काल ना मेहंदी लावली होती, मस्त असं मेहंदी लावली होती ना, ते चमक असं चमकदार झाले होते आणि इतकी शाईन मारत होते, एकदम असं सुटसुटीत केस झाले होते. तेच तो केस विंचरत ना असं मस्त वाटत होतं, म्हणून थोडंसं व्हिडिओमध्ये पण शूट केला. म्हटलं चला आता हे व्हिडिओमध्ये शूट करून घरगुती पद्धतीने केलेले मेहंदीचं किती म्हणजे हे होतं बघा, आपल्याला फरक जाणवतो. आपण केमिकलचं मेहंदी वगैरे लावतो, पण हे आपण घरामध्ये थोडंसं काहीतरी आपल्या डोक्यानं चालून आपण काहीतरी मिक्स करून असं मेहंदी तयार करून लावलं की नाही, एकच नंबर होते. आणि केसांना वाढ पण होते. माझी केसं इतकी पातळ आणि इतकी बारीक होते ना, आणि ते मेहंदी आणि ते तेल लावा लागले ना, मी घरगुती तयार करते आणि ते लावा लागल्यापासून 100% 50% तर मला फरक पडलेला आहे. त्यानंतर ते सगळं झालं. एक मस्त अशी एक वेणी घातली. मग नंतर ना शेंगा काढला. आता स्वयंपाकाला लागावं म्हटलं, लवकरच उपवास आहे आणि संध्याकाळी एवढं गरम होतं की नाही, किचनपाशी उभारायला नको वाटते. नंतर पहिल्यांदा तर शेंगदाण्याचं कूट कुटून घेतला. मग नंतर म्हटलं चला आता पटकन स्वयंपाक करायला, भाकरी वगैरे थापून घेऊ. पहिल्यांदा तर भाकरीला मी गरम पाणीच घालते, कारण की भाकरी तुटत नाही, फुटत नाही, काही होत नाही आणि मस्त असं फुगतात सुद्धा. आज किचन कट्ट्यावरतीच भाकरी वगैरे करून घ्यावं म्हटलं आणि लगेच किचन कट्ट्यावर ते पाणीसुद्धा गरम झालं. चांगलं असं ते गरम पाणी वगैरे घालून छान असं मळून घ्यायचं. म्हणजे आपण जेवढं पीठ मळतोय ना, तेवढ्या पद्धतीनं ना किती असं आपल्या हातामध्ये पीठ मऊ आणि छान होतं ना, तेवढंच भाकरी आपली पण चांगली होत्या आणि एकदम टम्म असं फुगून पण जाते. आणि पीठ धरताना ना जास्त असं जाड धरायचं नाही. जाड धरली की कोणाची पण भाकरी फुगते, असं की नाही पातळ केल्यानंतरच फुगते. जाड अजिबात. आणि तोंडाला पातळ भाकरी खायला छान लागते आणि जाड भाकरी कशी होते, तोंडात एकदम कचकच लागते. जाड भाकरी ना आमच्या घरामध्ये तर अजिबात कोण खात नाही. मला कशी सवय आहे ना, एकदम पातळ बनवायची सवय आहे, त्याच्यासाठी मी पातळच भाकरी बनवते. मस्त असं पातळ भाकरी बघू शकता. पातळ भाकरी बनवलं ना तरी पण किती छान असं टम्म फुगली होती भाकरी. मग ते भाकरी वगैरे झाल्यानंतर ना इथं अहोंना कॉफी पाहिजे होती. म्हणली चला आता त्यांना कॉफी करून द्यावा. त्याने आलेले होते चहाच्या टायमिंगलाच. म्हटलं चला त्यांचं काम पहिल्यांदा उरकलं. संध्याकाळ झाली की चहा किंवा कॉफी ह्या 2 गोष्टीमधले एक गोष्ट लागते. मग त्यांच्यासाठीच ते बनवून दिला. म्हटलं चला ती सगळ्यांना झाल्यानंतर लगेच मिरची आणि लसूण वाटण घेतलं मिक्सर गवारीची भाजी आणि मेथीची भाजी करायची होती. मिरची एवढी खाट होती की नाही, नाकात ठसका सुटला. म्हटलं चला ते सगळं झाल्यानंतर ते सगळं आवरून घेतलं. पहिल्यांदा तर तेल वगैरे घालून मस्त असं कांदा घातला आणि पहिल्यांदा मेथीची भाजीच परतून दिलं. पहिल्यांदा तर लसूण आणि मिरचीचं फोडणी दिला. कांदा लसूण मिरचीचं फोडणी देऊन मस्त असं भाजी वगैरे परतून घेतलं. छान म्हणजे शेंगदाण्याचे कूट थोडंसं मीठ वगैरे घालून छान असं खालीवर परतून घेतलं. आणि थोडंसं ते अंगाचं पाणी सुटूसपत्र सोडायचं.
नंतर थोड्या वेळाने त्याच्यावरती झाकून द्यायचं. छान अशी भाजी होते आपली, मस्त खायला सुद्धा टेस्ट होत्या, कडू वगैरे लागत नाही, काही नाही. अशा पद्धतीनं केलं तर मग नंतर मीठ वगैरे घालायचं, कारण की कशी होते एक एकदा भाजी जास्त पाणी सुटून थोडीच भाजी होते आणि मी त्या भाजीप्रमाणे मीठ टाकलेलं असतं, मग ते खरट हो कुठं ते हे सपक हो असं होऊन जाते. तर थोड्या वेळ वाट बघायचं, किती पाणी सुटतं बघायचं, मगच मीठ टाकायचं. मग नंतर लाईट लावायचं वगैरे, टायमिंग झाला मग लाईट वगैरे लावून दिलं. बेडवरनं ना किती पण पसारा काढला की नाही तेवढंच पसारा बेडवरती टाकून देतात. मग नंतर गवारीची भाजी करायला घेतली. आवडत नाही, कुणालाच आवडत नाही, फक्त मला आणि सासूबाईला आवडते. पण आमच्या होणं तर चुकूनसुद्धा गवारीची भाजीला हात लावत नाही. तरी पण मला एवढी भाजी ती आवडते की नाही, प्रमाणाच्या वर मला भाजी आवडते. म्हटलं आज जणांना लाल तिखटमध्ये नाही करायचं, आज हिरवी तिखट म्हणजे हिरवी मिरचीमध्ये करायचं. तिच्यामध्ये केलं ना छान लागते भाजी, म्हणून मी केला. पण मी एकटीच खाल्ली ती भाजी, आमच्या सासूबाई पण दूध भाकरी वगैरे खाल्ल्या आणि आमच्या हो पण खाल्ले नाही. पण मला आवडलं, मी खाल्लो, मला तर प्रचंड आवडतो. आमच्या अहोंचा मात्र 1-2 भाज्या फिक्सच आहेत, त्यात फिक्स भाज्यामध्येच तिने खातात, नाही तर अजिबात तिने हात लावत नाही. असं म्हटलं त्यांचं असं, त्यांना आवडीचीच भाजी त्यांना लागते. मग नंतर कांदा टमॅटो परत ते हिरवी मिरची लसणाचं फोडणी दिले, नंतर हळदी धनिया पावडर वगैरे घातला. मग नंतर ते मिक्सरचं भांडं सगळं धुवून ना पाणी त्याच्यामध्ये घातलो, गवारी भाजी घातली, खालीवरती केलं, मस्त असं थोडंसं पाणी घालून शिजवून घेतलं. एकच नंबर अशी भाजी झाली होती, टेस्टला पण, आणि मस्त खाल्ले मी तर, पोट भरून खाल्लेलं आहे. आणि नंतर ना सगळं झाल्यानंतर स्वामी ताट पहिल्यांदा काढून घेतलं उष्ट व्हायच्या आधी, कारण की घरामध्ये मुलं आहेत, मुलं काही गप्प बसत नाही, त्याच्यासाठी म्हटलं पहिल्यांदा तर भाकरी काढून भाजी काढून गवारीची भाजी काढून मग नंतर त्यांना निवेद वगैरे दाखवायचं. असं काही आजचा ताट होता आमचा, तर त्यांना पहिल्यांदा निवेद दाखवावं म्हटलं. मग बाकीचे कामच, माझा उपवास वगैरे मला उशीरच होतं सोडायला. मग ते धूप वगैरे लावून घेतलं, 2 धूप लावला, सगळं घरामध्ये धुपाचा वास दिला. परत देवाला पण हे केलं, निवेद वगैरे दाखवलं छान असं. मला जेवढं जमते मी तेवढं करण्याचा प्रयत्नच करते, बाकी मला जमत नाही ते काय आता मला होत नाही. मग म्हणून सगळे देवा घरामध्ये पण धुपाचा वगैरे धूप दिलं, छान असं धूप वगैरे लावून घेतला, पाया वगैरे पडून दिला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये